एक रील पाहिली ज्यामध्ये जावेद अख्तर असं म्हणत होते, की एव्हरी रिलिजन इज अँटी वुमन. बाकीच्यांचं माहीत नाही, पण मी ज्या रिलिजनचा आहे त्याबद्दल सांगतो. आम्ही शिवशंकरांना महाकालीच्या पायाखाली पाहिले. कामाख्या मातेचे पेंटिंग एकदा पहा. 14,000 वर्षांपूर्वी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एकदा अग्निपरीक्षा देईन. पण परत-परत मागणार असाल, तर समोर श्रीराम जरी असले, तरी स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आणि स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी भूमी प्रवेश करणारी देवी सीता आम्ही पाहिली. शिशुपालाशी विवाह ठरलेला असताना स्वतःचा पर्सनल चॉईस आणि स्वतःसाठी स्टँड घेऊन सगळ्यांच्या विरोधात जाऊन श्रीकृष्णाला पत्र पाठवणारी रुक्मिणी 5,000 वर्षांपूर्वी ह्याच संस्कृतीत होऊन गेली. द्रौपदी, कुंती ह्यासारख्या सक्षम आणि इंडिपेंडंट विचार करणाऱ्या स्त्रिया महाभारतात असंख्य सापडतील. नॉलेज, प्रॉस्पेरिटी, स्ट्रेंथ, ज्ञान, विद्या, समृद्धी, शक्ती ही 3 तत्व आम्ही सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती ह्या 3 स्त्री दैवतांमध्ये पाहतो. की काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा ह्या देशावर परकीय आक्रमण सुरू झाली, तेव्हा त्यांनी स्त्रियांना टार्गेट केलं. त्यामुळे साहजिकच पुरुष जे होते ते स्त्रियांप्रती प्रोटेक्टिव्ह झाले. पण कालांतराने हे प्रोटेक्शन ओव्हर प्रोटेक्शनमध्ये, पोझिशनमध्ये आणि मग डॉमिनेशनमध्ये कन्व्हर्ट झालं. आणि मग इथून पुढे स्त्रियांनी घराबाहेर पडू नये, चूल-मूल करत घरी बसावं, हे इथून पुढे सुरू झालं. आपण हे चुकीचं असून अजून पण काही प्रमाणात फॉलो करतो, ही आपली चुकी. नाहीतर एक अँटी वुमन स्टेटमेंट मला पुराण, वेद, महाभारत आणि रामायणामध्ये शोधून दाखवा. आपल्या नावापुढे वडिलांसोबत आईचं नाव लावणं हे आत्ता सुरू झालं असलं तरी दशरथ पुत्र रामासोबत अंजनी पुत्र हनुमान, कुंती पुत्र अर्जुन हे आपण युगानुयुगे ऐकतोय. त्यामुळे सरसकट सगळ्या धर्मांबद्दल जजमेंटल स्टेटमेंट पास करणं कोणीही टाळावं. तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.